सीताला खुराक ठेवले आणि बैलांना आता खाली ठेवायचे. बैलांना पण ह्याच्यावरच खुराक टाकले, हे कुट्टीवरच. म्हणजे कुट्टी कसं पूर्ण खातात चिमणे, आणि ते थोडंसं आता आदळले ना तर हे खुराक ह्याच्यात असं थोडं मिक्स होऊन जातं, मग ते पूर्ण कुट्टी खाते सकाळची. तरी बैलांना ठेवलं खायला. आणि बाकी ह्या गुरांना आज खायला ठेवलं नाही, कारण की आता लगेच चारायला जाणार आहे थोड्या वेळाने. म्हणजे आता जस्ट सीताचं खुराक खाऊन झालं ना की थोड्या वेळाने गुरांना चारायला सोडायचे. त्याच्यामुळे आणि जर उशीर असेल तर तिथून पण आपण खायला ठेवू. ते बैलाच्या ड्रममधलं कालचं होतं ते थोडं खिल्लरीला ठेवलं आहे. आणि सीता जरा नाटकं करते खायला, मग त्याच्यामुळे तिला थोडी कुट्टी ठेवली होती खायला. आज बघा सीताच्या शेपटाच्या तिथं आज किती खड्डे पडलेत, जे आज लय खड्डे पडलेत. पण मी काय सांगणारच नाही ते कधी बेन ते. तर ह्या वासराचं काय ना, ह्याला नाही सोडलं तर त्याला काय प्रॉब्लेम, पण ती गाय वरडत येते त्या टायमाला. मग त्याच्यामुळं गाय ओरडतच होती, मग त्याच्यामुळे त्याला सोडलं प्यायला. म्हणजे थोडंफार दूध तयार होत असेल, गाभण नाही ना ते, तर मग थोडंफार दूध तयार होत असेल तर त्याच्यामुळे ती ओरडत असेल. चला तर ह्यांच्या गळ्यात लाकडं वगैरे बांधलेत गौरांगच्या, खिलेरी आणि गवळ्याच्या. आज ही गाय सीता 100% विणार आहे आज, असं मला वाटतं बरं का. म्हणजे मी तर रोजच सांगतो, पण आज 100% विणार हा. आज म्हणजे उद्या या टायमापर्यंत, उद्याच्या 10 वाजेपर्यंत ती नक्की विणार. आता 10 वाजलेत, उद्याच्या 10 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासात ती नक्की विणार. आज हिच्या मालकाचा फोन आला होता बरं का पप्पाला. ही लाली तिकडं रोज ती खुराक खायला. आज मी हरण्याला आणि हिऱ्याला सोबतच बांधणार आहे. त्याच्यातलं मी हरण्याला घेऊन चाललो आहे. हे माया मागं हरण्या. हे आपल्या डाळिंबापासलं गव्हाचं शेत आहे, खपली गव्हाचं. हिऱ्याला आणि हरण्याला आणले. लय परेशान केलं ना ह्यांनी येताना मला. दोघं एक जे महाग राहील ना ते पुढच्याच्या अंगा उडी मारते, म्हणजे एकमेकाच्या अंगा उडी मारतात. आणि दोघांचे तोंड समोर आले की मारामारी करतात. त्याच्यामुळे लय परेशान केलं. आत्ता हिऱ्याला बांधले मी, तर हरण्याला बांधतो. कारण फक्त हिऱ्या इकडं आला नसता चरायला, मग म्हणलं हरण्याला बी लय दिवस झालं चरायला बांधलेलं, त्याच्यामुळे हरण्याला बी चरायला आणलं आहे. दोघांना थोडं लांब लांब बांधतो. ह्याला डायरेक्ट शेवटच्या कडेला बांधतो हरण्याला. आणि एकट्याला चरायला आणलं ना तर सारखं ओरडतात. ह्यांना म्हणजे असं नाही की हीच जोडी पाहिजे, पण कुठलं तरी जनावर सोबत पाहिजे, म्हणजे दिसायला पाहिजे यांना लांब तरी. मग तेव्हा कुठे शांत बसतात, नाही तर सारखं ओरडत बसते ते एकटं गुरं असलं की. आता इतक्या लांब आहे ना हिरे तिकडं मागं, तरी पण हरण्या दिसल्या ओरडणार नाही, आणि हरण्या पण हिऱ्या दिसल्या ओरडणार नाही. आता एकटं गुरं असलं ना त्यांचं म्हणजे खातात, पण खाऊन झालं की सारखं ओरडतात. मग माणूस बघितल्यावर शांत होतात, म्हणून मग दोघांना पण सोबतच आणलं आहे. आता हे हरण्या ना ह्याला बांधलं आहे शेवटच्या कडेला खायला, म्हणजे इकडे शेवटच्या कडेला. आणि हिथून हिऱ्या लय लांब आहे, पण दोघं एकमेकाला दिसतात त्याच्यामुळे ओरडायचे नाही. आणि ह्यो समोरचा आपला डाळिंबातला आंबा, ह्याला पण लय मोहर आला आहे. आता जवळून दाखवतो, हे बघा. हा पण फुल मोहराने भरला आहे, म्हणजे यावर्षी बऱ्यापैकी सगळ्या आंब्याला मोहर आला आहे, सिंधू सोडता. आणि सिंधूचं काय नसतं, त्याला ज्या वर्षी येतो त्या वर्षी डबल मोहर येतो. पण यावर्षी केशर आंब्यापैकी सगळ्या आंब्यांना मोहर आला आहे, आणि तो पण भरपूर प्रमाणात आला आहे. आता ह्या झाडाला बघा ना, इकडनं बघत गेल्यानंतर बघा मोहर, इकडं खाली मोहर आहे, इकडलं सगळ्या साईडने परत वरती पण मोहर आहे. आता मी इथं आलोच ना गव्हाच्या शेतात, म्हणजे मला यायचंच होतं, तर एकदा दारं बघून जातो, म्हणजे परत घरी जातो. दार पाणी राहण्यासारखं असलं तर मग परत जर सगळ्यांना खायला टाकायचं आहे. भैया गेलाय काटवणातला गहू भिजवायला. आणि हा गहू तर बघा आपल्या बनसी गव्हापेक्षा, खपली गव्हापेक्षा उशिरा पेरलाय, तरी पण ह्याच्या ओंब्या परिपक्व झाल्यात लवकर. ओंब्या पण आहेत राव, बऱ्याच साईजच्या आहेत, पण याला फुटवा जास्त नाही. एका बियाला 2च फुटवे, जास्तीत जास्त 3, नाही तर सिंगलच आहे. जास्त करून तर एका बियाला 1च फुटवा आहे, म्हणजे सिंगल. तर त्याच्यामुळेच आपण ह्या गव्हाला असं उभं पण पेरले आणि आडवं पण पेरले, आडवं उभा दोन्ही प्रकारे पेरलं आहे. आता पाणी शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटच्या ह्या कॉर्नरला तेवढंच कॉर्नर भिजायचं राहिलं, नाहीतर मग आज गहू भिजायचा होईल. पाणी इथं वाकडा पाईप करून सोडले, मग असंच पाटाने जाते. तर दारच आता सगळ्या शेवटच्या कडेला भिजायचं राहिले ना, तर असं पाणी जात आहे. मी आत्ता दारं बघून आलो आहे. आणि आता मला जायचं घरी. आपले गुरं चरून आलेत, आज लवकरच आलेत गुरं चरून, मे बी काय माहिती, पण जातो मी आता घरी गुरं बांधायला. आणि इकडं आपल्या जर्शा गाया नेपेरचे कुट्टे खातात, जे की मीच त्यांना कुट्टी टाकून गेलो होतो. जर्शा गायांना बैलांना खायला टाकूनच गेलो होतो मी दाऱ्यावर. आणि आता यांचं खायचं पण होत आले, तर ह्यांना आणखीन एकदा टाकायचंच होतं, पण आता गावरान गुरं लवकर येतात म्हणल्यावर ते गुरं आल्यावर टाकू.
आले आता गुरं कसे लाईनीने चालत आहेत, एका मागे एक मस्त पैकी. आज लवकर जगलीत पण गुरं, कुठं चांगल्या चाऱ्यात नेले असतील आज. गौरंगा गवळ्या महागे. इथं बैलगाडीत आईने ही हरभऱ्याची भाजी वाळू घातली. आपल्याच हरभऱ्याची भाजी खोडली थोडी, गावरान हरभऱ्याची. बाकी हे गुरं आणि भाजी एवढीच बरं का, कारण की यावर्षी आपल्याकडं गावरान हरभरा जर कमीच होता, त्याच्यामुळं याच्यातलं कोण राहिलं यायचं. चला स्टॅलिनला आधी धरतो मी. सीता हिला आधी धरतो मी. चला ह्याच्यातले 1-2 गुरं बांधलेत मी, 1-2 बांधायचे राहिले. ही राणी आणि खिलरी ह्या गुरामध्ये इकडं खालच्या गोट्यात आली. खिलरीचं मला माहीतच नाही, कळलंच नाही ती आल्यावर. म्हणजे ती इथं जागेवर आली ना, तेव्हा मी बघितलं तर खिलरी ह्या गुरात आली. नाही मी आधी लक्षातच नाही माझ्या की खिलरी खाली आली. तरी राणी आणि खिलरी आपण ज्यावेळेस नवीन आणली होती ना, तर त्यावेळेस तिची हीच जागा होती. म्हणजे ती ह्या जाळीच्या कडीने, म्हणजे सगळ्यात कडीला ती होती. आणि वृंदा तिकडं कुठं साईडला बांधत होतं काही की, पण नंतर त्यावेळेस आपल्याकडे जरशा ना, नंतर जरशा काय कमी केल्यानंतर ती वृंदा तिथं आहे ना, तर तिची हितं होती शुभश्रीच्या जागेवर. खिल्लरी इथं आणि वृंदा तिथं. ज्यावेळेस आपल्याकडे जरशा काय लईच कमी होतं, त्यावेळेस सर्जा सगळ्यात म्हणजे सर्जाची जी घावणीची जी जागा होती ना, तर तिथंच बांधायचं होतं आपण लहानपणीपासून सर्जेला. म्हणजे काही दिवस इथं गाय पुढं बांधायचं होतं, म्हणजे गायला सारखं बघता यावं म्हणून. आणि नंतर मग तिथं बांधायला लागलो, मोठं झालं थोडं. चला आता हिला वरच्या गोट्यात न्यावं लागेल मला खिलरीला. तिला पण ह्या ग्रुपमध्येच ह्या गायातच राहावं वाटतं खिलरीला. मग आता काही दिवस ठेवू तिला वर, मग नंतर ह्या गुरामध्ये सोडायचं तिला पण. हे राणीचं हे शिंग बघा ना, राणीचे पण असेच आहेत. हे बघा, म्हणजे पाठीमाग आलेत असे, नंतर जुळलेत असे, म्हणजे जवळजवळ यायला लागलेत. हिचे पण असे पाठीमाग आलेत आणि शेंडे जवळजवळ आलेत असे. तर हिचे पण ह्या राणीचे शिंग आहेत ना, खिल्लरीसारखेच होणार, म्हणजे एकदम जुळ येणार पाठीमागं होणार, म्हणजे आहेतच तसेच आहेत. हे बघा सेम पॅटर्न आहे शिंगाचं, असेच मागं. खिलरीची पण मागं, खिलरीला पण असे डाग आहेत, म्हणजे चेहऱ्यावर तोंडावर पांढरे पांढरे डाग आहेत खिलरीला. आणि पलीकडच्या बाजूनी पण आहेत. आणि राणीला पण, राणीवर वगैरे हे बघा इथं असे डाग आहेत. थांब ना ए राणी. हे बघा इकडं वर मानेला डाग आहेत, नाही तर मग मागे कुठं डाग नाहीत मग पांढरे. आणि खिलरीला पण मागे कुठं पांढरे डाग नाहीत. खिलरीच्या इथून वरून एक पांढरी रेष अशी जाते, म्हणजे वरच बघा इथं काळी, इथं पांढरी रेष, परत पलीकडे इकडून काळी. तसं सेम राणीला पण इथं वशिंडापासून पाठीवरून एक पांढरा पट्टा जातो मागं. इकडं पण काळा कलर आहे, पलीकडल्या साईडने पण काळा कलर आहे. आणि दोघीचे ही गोंड आहेत ना शेपटीचे तर काळे आहेत. आणि हिचे पण गुडघ्यापर्यंत शेपूट आहे, आणि हिचं खिलेरीचं पण गुडघ्यापर्यंत शेपूट आहे. म्हणजे दोघी सेम आहेत दिसायला. आणि खालून पोटाला बघा खिलेरी जराशी पांढरी, आणि ही पण जराशी पोटाला पांढरी राणी पण. हिथं कांबळ आहे ना, हिथं छातीपाशी हिथं पांढरी बरं का, ही राणी पांढरी, तर खिलेरी पण तिथं पांढरी. कान बघा खिल्लरीचे लाल आहेत, राणीचे लाल आहेत. म्हणजे दोघीत काही फरकच नाही, फक्त लहान मोठ्याचा फरक आहे. म्हणजे राणी सध्याला थोडी लहान आहे आणि खिल्लरी अंगात भरलेली, एवढाच थोडा फरक आहे. नाहीतर बाकी मग एकच आहे दोघी. अशा जवळजवळ बांधल्या ना तर बहिणी बहिणीच वाटतील. राणी तिकडं बघ ना, आणि शांत पण तेवढंच बघा. राणी पण किती शांत आहे, असा हात लावला ना तर शांत उभा राहते. आणि सगळे तिकडं घावणीकडे तोंड करून उभा आहेत, फक्त मीच इकडं गप्पा मारत होतो ना, तर त्याच्यामुळं राणी बघा, त्याच्यामुळे ती उलटी आणि जवळ येते असे. आणि खिलरी पण तेवढी शांत आहे. खिलरी पण कुठं हात लावलं तरी काय करत नाही. दोघी मालिके एकदम सेम आहेत, सेम. आणि मोरक्या पण आपल्या सगळ्या गुरामध्ये निळी मोरकी हिलाच आहे आणि हिलाच आहे. हिला पण निळी बरं का, शुभश्रीला पण निळी, पण दोघींना मोरक्या पण सारख्यात, फक्त हिला व्यसन आहे आणि राणीला व्यसन नाही. ही खिल्लरी ना, तर हिला आपण आपल्याकडे आले व्यसन घातली, पहिल्या मालकाने तर व्यसन नव्हती घातली, आपणच व्यसन घातली खिल्लरीला. आणि राणीला पण बघा, आता मी इकडं आलो तर लगेच राणीने तोंड फिरवलं. इथं थांब खिल्लरीपेक्षा थांब. आता बघा दोघींचा पॅटर्न एकच आहे, चेहरा वगैरे. राणी पण राणी मला मारते, खिल्लरी पण मारते, तिला पण नाही चोळलं ना खिल्लरी पण मला मारते. म्हणजे सगळेच गुरं चोळण्यासाठी किती समोर आहे ती. थांब ना. आता शीतल एकटीलाच इकडं अलीकडे बांधले बरं का, पण ती म्हणजे रिलॅक्स राहतच नाही, ती सारखी तिकडंच फिरते गुरामध्ये जाण्यासाठी.
तिला वाटते जनावरात जावा, म्हणजे जनावर पण सगळे जागेवर येतात, पण तिला वाटते तिच्या जागेवर जावं, तिथं ते काबरी गावरंग आहेत ना तिथं जावं असं वाटते तिला. तर त्याच्यामुळे सारखी ती कांटाव करते. नाही तर आपण वृंदाला असं बाजूला बांधलं होतं ना तर किती रिलॅक्स होते खिलरी वृंदा. हां, पण हिला वाटते मला गुराचं वेगळंच आणलं आहे. तर आता हे गवत आहे ना, हे मी तळ्याकडल्या शेतातून बैलांसाठी आणलं गवत, आणि ह्याच्यात थोडा ऊस, गवत आणि ऊस दोन्ही मिक्समध्ये आणलं आहे. त्या दोन्ही मिक्समध्ये कुट्टी करायची. त्यांना बैलांना संध्याकाळी खायला होती मिक्समधली कुट्टी. आता ह्यांनी तर आल्यानंतर खाल्लाय नाही फेर, ह्यांना काही टाकायची गरज नाही. ए हरण्या उठ ना, चल आता घरी जायचंय. हरण्या चल ये इकडं, इकडे इकडे हरण्या इकडे. हरण्या येत नाही राव, मीच जातो ह्याच्याकडे. काय रे बोलवलं की येत जा ना. हा हिऱ्या पाण्यात चल, पाणी ये. आता चांगली तहान लागली त्याला. इकडं आणल्या हरण्या, दोघं सोबत असल्याने एक पुढं एक मागं करावं लागते, तेव्हा कशी चलते. तरी हिऱ्याला कळायचंच म्हणजे चालायचं कळत नाही, हरण्याला तरी कळतं समजा. पुढं लावलेलं मागं चल म्हणलेलं, एकोड एकोड. भरपूर तहान लागली, फिरत होते ना दिवसभर. ती गेलं रे बाबा एकटंच. जाईन खिल्लरीकडे, खिल्लरी आहे जागेवर, तिकडंच जाईन. गेला खिल्लरीकडेच गेला हिऱ्या. जाऊ द्या. आता मी काय करतो, सीता ऐ येडी का तू, बस तिकडेच. धावती राहती, तिच्या मूडवर असते ती. म्हणजे सध्याला ती सीता कापना असा मारीन तुला मग लाकडानी. ती सध्याला चांगल्या मूडमध्ये नाही. ती चांगल्या मूडमध्ये असली ना तर हात लावू देते, चांगल्या मूडमध्ये असली तर. चांगल्या मूडमध्ये नसली की हात लावू देत नाही. मी थोडंसं पाचरट आणतो तिच्या खाली टाकायला, म्हणजे तिला पण तिच्या जागा बांधतो. ही तर ती मला हात पण लावून द्याय ना. जर वेळेला लागली, तिला काय मदत करावं लागली, तिने असं मारल्यावर कसं करायचं. ह्यात नवीन जास्तीचं पाचरट इथं टाकले, गायला इथं बांधू. नाहीतर मग बघू, जर तिथं ती खालीच बसत नाही राव, तिथं ती सारखी बघा इकडंच ओढ घेते. नाही तर मग माझे तर दोन म्हणणे, एक ते तिला इथं आणून ते पाचरट तिच्या खाली नेऊन टाकतो तिकडं. इथं घरासमोर काय होतं ना, आपल्याला लक्ष द्यायला सोपं जातं. म्हणजे दरवाजातून आपले काम करत करत लक्ष द्यावं लागतं. आणि इकडं वरच्या कोट्यात म्हणल्यावर असं डोकून बघावं लागतं, नाही तिकडं वरच्या कोट्यात द्यावं लागतं. ती बसायसाठीच वास घेते वाटते. शेवटी ना घेतलं बाबा सीताला तिच्या नवीन पाचरटावर, तिच्या जागेवरच घेतलं. ती तिकडं सारखीच फिरत होती, आता शांत झाली. तर मित्रांनो, सीता आज रात्री नक्की वेल. 1 तास झालं ती वेण्याच्या मार्गावर आहे, पण ती वेळेनाच. आणि तिला मदत केली असती ना तर ती वेली पण असते आतापर्यंत, खाली पण झाली असती. पण ते काय होते, ती जवळच येऊ देत नाही. म्हणजे ती जवळ आली ना इकडं तिकडं हालचाल करते, पाठीमाग गेलं तर लात मारायचे चान्सेस आहेत. ह्याच्यात आधी तिला, ह्याच्या अगोदरच मागून हात लावला ना तर ती लाता मारायची, म्हणजे लाता मारते. मग त्याच्यामुळं महाग पण जाऊ वाटत नाही. आणि समजा गेलं तर परत तिने जर शरीर थोडं, म्हणजे शरीर अंग चोरलं ना तर अंग चोरून पण उपयोग नसतं. गुरांनी कसं, गायनी रिलॅक्स थांबायला पाहिजे. आपण पाठीमागून गेलो वासरू ओढायला, तिने अंग चोरलं ना तर मग काय उपयोग नाही. मग त्याच्यामुळं आता पप्पा घरात बसलेत, मी इथं बाजारावर बसले. आम्ही जाऊन आलो, ती वेळेच्या पूर्ण तयारीत आहे. ती फक्त बसत नाही खाली, आणि आम्ही गेलो की सारखं आमच्याकडेच बघत आहे. आणि डोक्याला हात लावला तरी ती मारायला बघते, म्हणजे रिलॅक्स राहत नाही, जरा घाबरते. मग त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही तिथं जवळ. मी पण साईडला येऊन थांबले, थोडा बॅटऱ्या वगैरे बंद केल्यात. ती तिचं स्वतःहून वेईल. म्हणजे कसं, लव उशीर पण नाही करायला पाहिजे. गरज पडली तर आपण डॉक्टरांना बोलू शकतो लवकर वेली तर. मग उशीर झाल्या डॉक्टर पण येत नाहीत. आणि परत त्या वासराची फजिती देईन. एक तर रात्र माझी जागण्यात गेली, म्हणजे सारखंच उठायचं तिला बघायचं. उठलं की मग परत अर्धा पाऊण तास झोप नाही. मग परत एखाद्या तासाने तिच्याकडे यायचं, लक्ष द्यायचं. अशी मागची रात पण त्याच्यात गेली. आता ही रात त्यांनी घालू नये म्हणजे झालं. म्हणजे नाही, ती वेणारच आहे नक्की 1-2 तासात. 1 तास झालं ती वेळेला झालेली. ती जर खाली बसली, आम्हाला तिने जवळ येऊ दिलं, आम्हाला जर तिने जवळ येऊ दिले ना, ते रिलॅक्स राहिली ना तर एक 15-20 मिनटात ती खाली होऊन जाईल, म्हणजे मोकळी होईल, तिला पण रिलॅक्स वाटेल. पण ती घाबरतीच यार, कशामुळं काय माहीत. आता पप्पांना घाबरायला नाही पाहिजे, पप्पा तिला रोज चरायला सोडायला नेतात. आता मी पण तिला तिचं शेण काढायला आहे, तिला कधी हात लावतो, कधी खायला ठेवायला आहे, एवढं मी पण जवळच आहे. तरी ती मला पण घाबरते. ती बसली होती, मी तिकडं
चाललेलं दिसलं कीच उठलं का तिला भीती वाटते माझं वासरं घेऊन जातात का काय. आता ते तिला सीतालाच माहिती काय होतं काय की. नाही तर बाकीचं काय तर लय रिलॅक्स राहतं. जर्शांचं तर काय विषयच नाही कुठल्या जरी असल्या तरी, म्हणजे थोडंसं सेन्सेशन कमी असतं जर्शांना गावरांपेक्षा. पण आपल्या वृंदा वगैरे आपल्या हातावरच्या काय आहेत ना तर जवळ येऊ देतात. खिलरी पण, आता खिलरी अशीच पप्पा गुरं आणायला गेले होते तर मी एकटाच होतो, तरी मी एकट्याने हँडल केलं खिलरीला. म्हणजे तिला माझी सवय होती, तर त्याच्यामुळे जवळ गेलं तरी काहीच केलं नाही काय नाही. खिल्लारीचं आपलं हिऱ्या थोडीशी मदत दिली की लगेच म्हणजे फार रिलॅक्समध्ये झालं खिल्लारीचं काम, म्हणजे हिऱ्याचं काम. आता वृंदा पण फार रिलॅक्समध्ये होते, कारण की त्या गाय आपल्याला घाबरतच नाही. आता नवीन आलेल्या गाईत ना आणि मोठ्या गाईत तर त्याच्यामुळे घाबरतात. आता लहान वासरं जर आणले ना बछडे 1-2 वर्षाच्या, तर ते त्यांना आपल्याला लळा लागतो, सवय लागते. पण मोठ्या ह्या चतुर गाय आहेत हुशार, तर ते आपल्याला जवळच करत नाहीत, म्हणजे आपल्याला ॲक्सेप्ट करून घेत नाहीत. तर त्याच्यामुळं तिच्या डिलिव्हरीला आता उशीर लागतो आहे सीताच्या. आता मी वाट बघतो आहे तिची खाली बसण्याची, आणि खाली बसून पण फायदा नाही, जवळ गेलं की उठते. काय करावं कळतच नाही या गुरामध्ये. आणि तिला किती जरी हात लावायचा प्रयत्न केला ना तरी ते विश्वास ठेवत नाही ते आपल्यावर. ती पण नाही आणि काबरी पण नाही. हा ते गौरांग आहे बरं का शहाणा त्याच्यात. गवळ्या पण थोडा घाबरतो माणसाला, पण गौरांग आहे शहाणा त्याच्यातला. ती लाली घाबरते तिचं पण हे, पण गौरांग आहे शहाणा. पण गौरांचं काय करणार ना, हे सीताने जरा थोडंसं सपोर्ट करायला पाहिजे. चला आता बघू वाट. आणि व्हिडिओ तर बनवणं शक्य नाही मित्रांनो, कारण की विण्याच्या आधी ती जवळच येत नाही, म्हणजे जवळ जाऊ देत नाही. ती जवळ गेली की आपण जिकडं थांबलो तिकडंच तोंड करून आपल्याकडं टक लावून बघत आहे. मग त्याच्यामुळे तिचा व्हिडिओ बनवणं आता शक्य नाही. तर हां, पिल्लू तर मी सकाळी दाखवेलच, पण ती रात्री येईल, रात्री तास. काळा कलर आहे का तांबडा हो? गाय सारखाच कलर आहे. छान कलर आहे. फुसवंडन लय भारी वास. तर मित्रांनो हे गुळाचं पाणी शीतासाठी. आपलं नॉर्मल हात लावून एवढं गरम आहे, आत्ता चुलीवरच गरम केले. तर हे गुळाचं पाणी तिला आणखी नाही पाणी ठेवणार आहे चुलीवर, कारण की ह्याच्यात डबल पाणी लागेल शीताला आता. तर हे बघा ही तर चालायला पण लागली. गाडी गाडी इकडे थांब थांब थांब. चल ये चल या. त्याला आपल्या दारात बांधायचं इथे. बस बस थांब, बस थांब थांब. चल ये इकडे या. हिले ना थंडी लय वाजतेवर खायचं शेपूट, आणि हे बघा कसं हालतंय. मी हिला घरातच नेलं होतं, पण पप्पांनी थोडा वेळ बाहेर राहू दे. तिच्या ज्या नक्याच्या खाली कवळ्या नक्या असतात ना तर त्या उघडून निघल्या पाहिजेत. त्या जर वाळल्या ना तर कडक राहतात आणि परत नंतर लवकर उघडत नाहीत. तर ते त्या नक्या उघडल्यामुळे हिला बांधले बाहेर. तर मित्रांनो आत्ता वेळ झाली गुड नाईट बोलायची. आता मी झोपतो, आधीच लय उशीर झालाय, परत सकाळी उठायचे. हे ऐ ऐ ऐ हे बरं असंच पाहिजे तुला. पड आता. ते रात्रभर उठणार बसणार पडणार. त्याला मी झोपी घातलं होतं इथं बाहेर, त्याला बांधलं असताना, पण बाहेर लय थंडी आणि पहिल्या दिवशी ते लय काकडलं होतं. तर त्याच्यामुळे म्हटलं आजच्या दिवशी त्याला बाहेर घेऊ. इथं घरात काय होतं ना, फरशीवरून पाय घसरतात लहान वासरांचे आणि सवय नसते, तर त्याच्यामुळं. पण ती तर बसाने सारखं झोपी लावलं तरी उठत आहे, बसत आहे. उठली आता ती. ये इकडं बघा तिचे पाय बघा. आता ती माझ्याकडे येणार नक्की. कशी हळूहळू एक एक पाऊल टाकीत आली आली आली. ये तिला काय नाही, फक्त माझ्यापाशी यायचं बघा. आता मी पाय खाली घेतलं ते घाबरली, पण तिला इकडेच यायचं आहे. हां काका
तिला तिकडं पप्पाच्या रूममध्ये जायचं आहे, त्यासाठी त्याची धडपड आहे. मग पप्पा मगाशी ना ती पप्पा मागले पळत होती. जा चलिए. मित्रांनो, आता रात्रभर ह्याचा हाच धिंगाणा आहे. पड बस उठ सारखं हेच करते. त्यांनी काय केलं आहे माहिती का, गोमूत्र केलं आहे आपल्या हॉलमध्येच, तर त्याच्यामुळे ते गोमूत्रावरून ते घसरून पडते. म्हणून मी रात्रीचंच फॅन चालू केला आहे आणि इकडं आले. त्याला एक गळ्यात रस्सी बांधली आणि आता फॅनने मला पण थंडी वाजते. पण जाऊ द्या, गोमूत्र थोडंसं वाळून जाईल. आणि हे काय करते, तिकडं आपल्या हॉलला दरवाजा नाही ना, तर तिकडं किचनमध्ये जाते ना, तर बाथरूमच्या बेडरूममध्ये जाते. मग त्याच्यामुळे शेवटी कंटाळून रात्री 4 वाजता मी याला आपल्या बाजेच्या पायाला बांधून ठेवलं. म्हणजे बाजेच्या पायाला बघा बांधून ठेवलं आहे ना, म्हणजे आता कुठं फिरणार नाही जास्त. नाही त्यांनी लय रात्रभर परेशान केलं आहे. आणि फरशी सारखं ते पडलं ना की फरशी वाजत आहे, त्यांनी झोप पण येणार. मग आता बांधून ठेवलं आहे त्याला, इथं गोणीवर बसून जरा शांत आता. तर भेटू पुढच्या व्हिडिओत.